नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहेत ना? चला तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे इयत्ता 8वी पाठ 4 इंग्रज काळातील शहरे, गृहउद्योग आणि उद्योग फक्त आपल्या चॅनलवर मराठीतूनच. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. नंबर 1, इंग्रज शासन काळात विकसित झालेल्या कोणत्याही 3 शहरांची नावे सांगा. उत्तर, इंग्रज भारत शासन काळामध्ये विकसित झालेल्या कोणत्याही 3 शहरांची नावं: कोलकाता, चेन्नई, मुंबई. नंबर 2, भारतात सर्वप्रथम रेल्वे लाईन कोणत्या 2 शहरांमध्ये सुरू झाली होती? उत्तर, भारतात सर्वप्रथम रेल्वे लाईन मुंबई ठाणे 2 शहरांमध्ये सुरू झाली. 3, नवी दिल्लीचे निर्माण इंग्रज काळात कोणत्या पर्वतीय विस्तारात सुरू झाले होते? उत्तर, नवी दिल्लीचे निर्माण इंग्रज काळात रायसीन पर्वतीय विस्तारात सुरू झाले. 4, भारतात सर्वप्रथम कापड मिल कुठे सुरू झाली होती? उत्तर, भारतात सर्वप्रथम कापड मिल मुंबई शहरामध्ये सुरू झाली. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. नंबर 1, इंग्रज राजवटीत सुरुवातीला भारतीय उद्योगांची स्थिती सांगा. उत्तर, इंग्रज कंपनी भारतातून खरेदी केलेला कच्चा माल इंग्लंड आणि इतर युरोपियन देशांचा स्वस्त दरात विकून प्रचंड नफा कमवत असे. त्या नफ्यामधून इंग्लंडचे उद्योगधंदे वाढू लागले. भारताच्या खर्चाने इंग्लंडला समृद्ध इंग्रजांनी विविध पद्धतीने अवलंबल्या. इसवी सन 1818 पर्यंत संपूर्ण भारतावर आपली राजकीय सत्ता प्रस्थापित केली. औद्योगिक क्रांती आणि तयार मालाच्या विक्रीसाठी मोठी बाजारपेठ यामुळे इंग्लंडमध्ये विकसित झालेल्या उद्योगांसाठी इंग्रजांनी भारताला कच्चा माल उपलब्ध करून दिला. परिणामी ब्रिटिश राजवट सुरू झाल्यावर भारतातील सुती कापड, रेशमी कापड, शिल्पकला, धातुकाम, गरम मिरची आणि मसाले इत्यादींचे पारंपरिक उद्योग कोसळले. ब्रिटिशांच्या आर्थिक शोषण आणि भेदभावपूर्ण रीतिरिवाज धोरणामुळे भारताचा कुटीर उद्योग आणि व्यापार कोलमडला. भारताचा व्यापार इंग्रजांच्या हाती गेला. एकेकाळी कुटीर उद्योग आणि हस्तकलेने समृद्ध असलेला भारत ब्रिटिश राजवटीत दारिद्र्य, बेरोजगारी आणि उपासमारीच्या कचाट्यात अडकले. नंबर 2, इंग्रज राजवटी दरम्यान भारतात कापड उद्योगाचा विकास सांगा. उत्तर, भारतातील वस्त्र उद्योगात सुरुवातीला इंग्रज राजवटीत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्थापन झाला. भारतातील पहिली कापड गिरणी इसवी सन 1854 मध्ये मुंबईमध्ये स्थापन झाली. गुजरातमधील पहिली कापड गिरणी 30 मे 1861 रोजी अहमदाबाद येथे श्री रणछोडलाल छोटालाल रेटियावाला यांनी स्थापन केली. अहमदाबाद हे मुंबईनंतर भारतातील कापूस वस्त्र उद्योगाचे दुसरे मोठे उत्पादक बनले. ग्रेट ब्रिटनमधील मँचेस्टर भरभराटीच्या कापड उद्योगांप्रमाणे अहमदाबादमधील वस्त्र उद्योगालाही मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे अहमदाबादला मँचेस्टर ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली. अहमदाबादमध्ये कापड गिरण्यांच्या स्थापनेनंतर देशाच्या विविध भागात कापड उद्योगाची भरभराट झाली. आज कोइंबतूर, मदुराई, सोलापूर, चेन्नई, पॉंडिचेरी, कानपूर, कोलकाता, पानिपत, लुधियाना इत्यादी शहरांमध्ये कापड उद्योग सुरू आहेत. स्वदेशी कापडाची कला पूर्णपणे नष्ट झाली नव्हती. नक्षी असणाऱ्या साड्या किनारी बनविण्यासाठी बारीक विणकाम करावे लागायचे. त्यामुळे अशा कामगिरींची गरज पडायची. त्यावेळी महाराष्ट्रातील सोलापूर आणि तामिळनाडूमधील मदुराई हे महत्त्वाचे केंद्र होते. इंग्रज राजवटीत भारतातील कापड उद्योग आणि कापड कारागिरांना प्रचंड कर आकारणीसह अनेक अडचणींचा सामना करावा लागला. भारतातील कापड मानवनिर्मित असल्याने ते महाग होते, तर इंग्रज कापड यंत्राने बनवलेले होते आणि बाजारात स्वस्तात विकले जात होते. बेंगलोरमध्ये येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या स्थापनेमुळे लोह पोलाद उद्योगाला नवी दिशा मिळाली. कुल्टी, बुऱ्हाणपूर, भद्रावती, भिलाई, दुर्गापूर, बर्नापूर, बोकारो, रूरकेला, विशाखापट्टणम, सालेम इत्यादी ठिकाणी लोह व पोलाद कारखाने सुरू झाले. अशा प्रकारे पहिल्या महायुद्धानंतर भारतात लोहपोलाद उद्योग हळूहळू विकसित झाला. स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग म्हणून महात्मा गांधींनी स्वदेशी चळवळ सुरू केली. तेव्हा भारतातील ग्रामोद्योग, हातमाग, कुटीर उद्योग, हस्तकला उद्योग इत्यादी चालना मिळाली. त्यामुळे वस्त्र उद्योगाची भरभराट झाली. नंबर 3, प्रथम विश्वयुद्धानंतर भारतात लोहपोलाद उद्योगात विकासाविषयी सांगा. उत्तर, पहिल्या महायुद्धामध्ये युरोपमध्ये अशांततेमुळे भारतात औद्योगिक विकासाला चालना मिळाली. 1911 मध्ये जमशेदजी टाटा यांनी झारखंड राज्यात सुवर्णरेखा नदीच्या किनारी जंगले कापून एक औद्योगिक शहर वसविण्यात आले, जे आजचे जमशेदपूर आहे. येथे पहिला लोह उद्दात प्रकल्प कारखाना उभारला. या कारखान्याची स्थापना होताच भारतात लोखंड आणि पोलाद कारखाने सुरू झाले. प्रश्न तिसरा अ, खालील पर्यायातून योग्य पर्याय शोधा आणि लिहा. नंबर 1, ब्रिटिश राजकुमाराला मुंबई टापू हुंड्यामध्ये कोणी दिले होते? बी, पोर्तुगीज. नंबर 2, फोर्ट विल्यम किल्ल्यानंतर कोणत्या शहराच्या नावाने विकसित झाला? डी, कोलकाता. कोणत्या शहराला भारताचे मँचेस्टर असे म्हटले जाते? ए, अहमदाबाद. 4, कोणत्या संस्थेची स्थापना झाल्यामुळे भारतात लोहपोलाद उद्योगाला नवी दिशा मिळाली होती? सी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
प्रश्न तिसरा, जोड्या लावा. विभाग अ, विभाग ब. नंबर 1, लोहपोलाद उद्योग जमशेदपूर, कापड उद्योग अहमदाबाद, पोर्ट सेंट जॉर्ज चेन्नई, फोर्ट विल्यम कोलकाता. Yeah.